कारण त्या टायमाला विद्येचं माहेरघर म्हणून पुण्यामध्ये जे कामकाज चाललं होतं, गोरगरिबांची मुलं शिकत होती, त्यांना सुविधा मिळली पाहिजे, भविष्यात ही मुलं मोठी झाली. पण एक विचार करून ही संस्था त्या टायमाला जैन समाजाच्या युवकांसाठी निर्माण केलेली संस्था. त्यानंतर मग ते वालचंद शेठ होते, त्यांनी ते पैसे दिले, त्यांच्या कुटुंबातले 2, बाहेरचे 5, अशी ती नियमावली. पण त्या नियमावलीमध्ये कुठेही जागा विक्री करणं, विकून टाकणं असं कधी त्या नियमावलीत नव्हतं. पण सगळं धर्मदायक तुला हाताशी धरून हे कशा कशा पद्धतीने हे आतापर्यंत इतिहास तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये मग 15 टप्प्याने हे पैसे मिळणार आहेत. हे कधी 3 वर्षापूर्वीच कळलं यांना. टेंडर प्रक्रिया, हा मान्यता देणारे धर्मदायक, हे सगळं त्यांना पहिलंच कळलं 2 वर्ष. या सगळ्या प्रक्रियेला 2 वर्ष अगोदरच यांना या संचालकांना कळलं. मग त्यांच्याकडं निवडणुका लागल्या, त्यांच्याकडे मग ते सन्माननीय मुरलीधर मोळ असतील, हा बिल्डर विशाल गोखले आणि ते त्यांचे संचालक, हे तिघं मिळून त्या जैन हॉस्टेलला गेले, तिथल्या महावीरांच्या दर्शनाला गेले. आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल. म्हणजे यांना एखाद्या घरी नेणं बी आता चुकीचं झालंय, किंवा प्रचाराला गेलं त्यांना दारात उभं केलं पाहिजे. एखाद्याची जागा चांगली दिसली तर ते कशी हडपतात त्याचं हे उदाहरण. आणि मग हे